बिलोली इस्मत रेजी और कत्ल मामला अब सियासी रुख इख्तियार करता जा रहा है। बहुजन समाज पार्टी भी इस मामले में अब मैदान में उतर गई है। बीएसपी के जिला सदर मनीष कावड़े की क़यादत में जिला कलेक्टर दफ्तर के रूबरू एहतजाज किया गया। मनीष कावड़े ने मुल्क में ख़वातीन और लड़कियों पर मजालिम और इस्मत रेजी के बढ़ते वाक़यात पर तशवीश जताई और मुतालबा किया कि बिलोली मामले में मुलविस मुलजिमीन को जल्द से जल्द फांसी दी जाए। वाज़ेह रहे कि बिलोली में मातंग समाज की एक माजूर लड़की के साथ इज्तिमाई इस्मत रेजी के बाद कत्ल कर दिया गया था। इसी के खिलाफ मुख्तलिफ समाजी और सियासी पार्टियों की जानिब से एहतजाज किया जा रहा है। इस एहतजाज में बीएसपी के महाराष्ट्र सेक्रेटरी एडवोकेट LB एंगड़े, दिगंबर ढोले, डॉक्टर आनंद भालेराव, सुखाराम मामा इंगोले व दीगर कारकुनान मौजूद थे। या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या वतीने बिलोली येथील संगीता कुडके नावाची आमची बहीण जी मातंग समाजातून होती, ती मूकबधीर होती, ती अधू असल्यामुळं तिच्यावर जे हरामखोर नराधम या तीन लोकांनी अतिशय अमानुषपणे तिचा बलात्कार केलेला आहे। नुसता बलात्कार करून त्यांनी हे केलं नाही, त्यांनी तिला दगडाने ठेचून तिथं तिचा खूनसुद्धा केलेला आहे। आणि या देशामध्ये नरेंद्र मोदीचं त्याचबरोबर उद्धव ठाकरेचं या जातीवादी मानसिकतेचे ह्या जे सरकार आहेत, हे बहुजनांवर अन्याय अत्याचार होण्यासाठी जे वातावरण यांनी इथं निर्माण केलेलं आहे, यांना शासन प्रशासन कशा पद्धतीनं चालवायचं हे यांना अक्कल नसल्यामुळं या देशामध्ये हे वातावरण असं निर्माण झालेलं आहे। आताच थोड्या दिवसापूर्वी जे हाथरस प्रकरण झालं, तिथली योगी सरकार, हे सगळं ही जी सरकार आहे ही जातीवादी असल्यामुळं हे बहुजनांकडे यांचं दुर्लक्ष अतिशय प्रमाणात झालेलं आहे। म्हणून आपल्या बहुजनांच्या ज्या मुली आहेत आणि आमचा बहुजन जो समाज आहे या देशामध्ये हा मोठ्या प्रमाणात असुरक्षितता यांना इथे झालेली आहे। त्यामुळं भारतीय संविधानसुद्धा धोक्यात आलेलं आहे। म्हणून बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथे आमचे प्रदेशचे अध्यक्ष संदीपजी ताजने यांनी जे आम्हाला दिशानिर्देश दिलेले आहेत, बहन मायावतीजीने जे दिशानिर्देश दिलेले आहेत, त्याचबरोबर इथं उपस्थित असलेले आदरणीय भंतेगण आणि जिल्ह्याचे प्रदेश सचिव दिगंबररावजी ढोले सर आणि LB इंगळे सर व समस्त बहुजन समाज पार्टीचा इथं उपस्थित असलेले जे आमचे पदाधिकारी आहेत, यापुढं जे काही अन्याय अत्याचार हे होत आहेत, हे इथे कायदा सुव्यवस्था जर बिघडली तर आम्ही या सरकारला हा इशारा देणार आहोत की तुम्ही लवकर जागे व्हा, होशमध्ये या, नाहीतर नांदेडच नाही तर अख्खा महाराष्ट्र पेटवण्याची ताकद ही बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यामध्ये आहे। म्हणून तुम्ही यापुढे जर बहुजनांच्या या आरोपींना इथं फाशी झाली पाहिजे अशी बहुजन समाज पार्टीच्या वतीने इथं आमची मागणी आहे। आणि त्याचबरोबर इथे जर आमच्या माता भगिनीच्या वर जर कोणी वाकडा डोळा जर करून बघितला तर यापुढे बहुजन समाज पार्टी तुम्ही जर न्याय देऊ शकत नसाल तर आम्ही इथं आमच्या हाताने न्याय घेण्याचा प्रयत्न करू आणि आरोपीला जे शिक्षा आहे आम्ही बहुजन समाज पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सहन न करता याला रोडवर आणून यांना चिरफाड करून टाकू।